या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे दूध संकलन वाढवण्याकरता त्या ठिकाणी बल्क कूलरद्वारे संकलन वाढवण्यावर भर या पुढील काळामध्ये राहणार आहे। सध्या 32 बल्क कूलरद्वारे 45,000 लिटर दूध संकलन होत असताना जुन्नर तालुक्यातून त्या ठिकाणी 25,000 लिटर दूध संकलन होत आहे। दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता अधिक वाढवण्याकरता तसेच ग्राहकांची वाढत्या मागणीचा पुरवठा होण्यासाठी संघामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन मशिनरी उभारणीची कामे सुरू आहेत। त्यामध्ये कंडेन्स मिल्क प्लांट, ब्रिकेट फायर बॉयलर, आईस्क्रीम कोल्ड स्टोअर, कंटिन्युअस बटर मेकिंग मशीनची उभारणीचे काम पूर्णत्वाकडे जात आहे। आदरणीय दादांच्या शुभ हस्ते नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी या कामांचा उद्घाटनाचा समारंभ होईल। संचालक मंडळाने निर्णय घेऊन संघाच्या इतिहासात प्रथमतःच इनपुट फंडाची त्या ठिकाणी निर्मिती करून दूध उत्पादकांना अनुदानावर औषधे, एसएस कॅन असतील, चारा बिबियाणे, चाप कटर आणि मिल्किंग मशीन अशा दूध तपासणी साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे। याचा दूध उत्पादकांना संघाचे दूध संकलनात वाढ होऊन स्वच्छ दूध उत्पन्नाअंतर्गत दुधाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल। संघाच्या संचालक मंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। मागील वर्षी दूध उत्पादकांना त्या ठिकाणी प्रत्येक लिटरला 60 पैसे दूध दर फरक दिलेला आहे। कात्रज या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या कार्याचा साहित्याच्या रूपाने प्रचार व्हावा यासाठी कला दालन या ठिकाणी उभे केले आहे। यासाठी माननीय श्री दत्ता बाळसराफ आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला मोलाची अशी मदत केली आहे। कात्रज दूध विशेषांक आपणा पुढे या निमित्ताने यानंतर प्रदर्शित होणार आहे। त्यासाठी अनिल तराळ यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। डेअरी एक्स्पोसाठी जे PSP इंटरनॅशनल यांनी मोलाचे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो। सध्या दूध व्यवसाय हा दूध उत्पादन, दूध विक्री आणि आयात निर्यात, वाढती महागाई यामुळे दूध व्यवसायामध्ये अतिशय अडचणीचा हा काळ आहे। दूध उत्पादक दूध व्यवसायापासून परावृत्त होताना आपल्याला दिसतो आहे। दूध व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल होत असताना गेल्या वर्षी दूध उत्पादकांना दूध पावडरची निर्यात कमी झाल्यामुळे अतिरिक्त दूध होऊन त्या ठिकाणी फ्लश निर्माण झाला। त्यावेळी शासनाने दूध उत्पादकांच्या हिताकरता पावडर प्लांटवाल्यांना त्या ठिकाणी 2 रुपयाचं अनुदान प्रति लिटरला त्या ठिकाणी दिलं। त्याच पद्धतीने यावर्षी पाऊस पॅकिंगमधले सहकारी संघ यावर्षी अडचणीत आले आहेत। या प्रदर्शनाच्या उद्घाटनाकरता आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध ज्यांनी लढा दिला ते भारतरत्न नेल्सन मंडेला यांचं निधन झाल्यामुळं त्यामुळं दादा या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत। आम्ही या ठिकाणी बेनके साहेब दादांपुढे ज्या अडचणी मांडणार होतो त्या अडचणी आज तुमच्या पुढे मांडत आहोत। एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी आमच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवून त्या बाबतीत योग्य असा निर्णय होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। गेल्या वर्षी 2 रुपये अनुदान ज्या पद्धतीनं पावडर प्लांटवाल्यांना दिलं होतं, यावर्षी पाऊस पॅकिंगवाल्यांना म्हणजे दूध उत्पादकांना जर सहकारी संघाच्या माध्यमातून न्याय देता येईल अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी जर आपल्याला करायची असेल तर पाऊस पॅकिंगवाल्या सहकारी संघांना त्या ठिकाणी प्रति लिटर 2 रुपयाचं अनुदान शासनाच्या वतीनं पाऊस पॅकिंगला प्रति लिटरवर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। दुसरी गोष्ट, संघाच्या माध्यमातून या ठिकाणी जे बल्क कूलर चालवले जातात किंवा आमचे जे चिलिंग प्लांट आहेत त्यांना सुद्धा वीज बिल हे व्यावसायिक दरानं त्या ठिकाणी घेतलं जातं। आमची आपल्याला एक विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून या बल्क कूलर किंवा चिलिंग प्लांटचं वीज बिल किंवा दूध व्यवसायाकरता जी वीज वापरली जाते ती शेतीच्या वीज दरानं त्या संदर्भातलं बिल त्या ठिकाणी आकारलं गेलं पाहिजे। जर आपल्याला सहकार टिकवायचा असेल, आदरणीय यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं सहकार निर्माण केला तो तळागाळापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम या माध्यमातून संघाने यापूर्वी केलेलं आहे। यापुढील काळामध्ये सुद्धा संघ अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या या मागण्या सरकार दरबारी पोहोचून त्या बाबतीत योग्य असे न्याय होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। आपण या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी आलात। या ठिकाणी महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांचे सुद्धा सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आणि पुणे जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये सर्व संचालक अतिशय एकमतानं
काम करून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. यापुढील काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे निर्णय